काल प्रथम जी घटना मुकुंदनगर मध्ये जी घडली, प्रथम तर आम्ही पूर्ण मुकुंदनगरच्या वतीने त्या घटनेचा निषेध करतो। जे कुणी हे कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्व मुकुंदनगरकरांची ही मागणी आहे। परंतु हे आमचे जे घनकचरा गाड्या आहे व पाणी पुरवठा आहे व झाडू कामगार आहे, हे आमची सुविधा ते संध्याकाळी 8 वाजेपासून बंद केलेली आहे। आम्ही वारंवार तिथं जाऊन चौकशी केली का म्हटलं हे काय प्रकार चालू आहे नाही का। तर ते मला म्हणाले का ते मेंबर ते असाचा विषय आहे। तर म्हटलं जे तुम्ही जे घटना झालेली आहे हे त्याचा तपास पोलीस प्रशासन करू राहिलेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे। ते मला वैयक्तिक माहिती आहे पोलीस काय करणार आणि काय नाही, ते त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच आहे। हे ते प्रशासन पोलीस प्रशासनाचं काम आहे ना, याच्यात महानगरपालिकेचं काय काम आहे। आणि काल संध्याकाळीच्या 8च्या सुमारेची घोषणाबाजी झाली महानगरपालिकेमध्ये की मुकुंदनगर जाहिरातींचा निषेध असो। हे कुठंतरी मला असं वाटतं का हे चुकीचं बोलू राहिले, हे असं बोलायला पाहिजे नाही। आणि जे आता आवश्यक सेवा जे आहे महत्वाचं जे आहे पाणी आहे। मी जे इंजिनियर आहे मुकुंदनगरचे त्यांच्याशी संपर्क साधलं, त्यांच्या विचारलं का पाणी का बंद केलेलं आहे। त्यांनी सकाळी 11 वाजता पाणी चालू केलं होतं, पण त्या 2 तासानंतर त्यांनी पाणी परत बंद केलं। आणि जे आमचे जे इथले जे वॉलमॅन आहे ते आपला मरियम मस्जिदच्या समोरचा पट्टा तिथला पाणी पुरवठा सुरळीत झाला सकाळी, पण 11च्या नंतर परत पाणी यांनी ते बंद केलेलं आहे। आता मी आयुक्ताची संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते आयुक्त सध्या आता काही भेटायला तयार नाही। पण मला असं कुठंतरी वाटत आहे का हे जे लवकरात लवकर मुकुंदनगरची जी सुविधा आहे महानगरपालिकेची, कारण की पाणीपट्टी घरपट्टी हे आम्ही पण भरतोच ना, सगळं मुकुंदनगरला ह्याच्यामध्ये विटीस धरायचं मला असं कुठंतरी वाटत का हे योग्य नाही। आणि असं जर का होत असेल तर आम्हाला पण महानगरपालिकेवर आता आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल, कारण की आम्हाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे। तर आम्हाला तर आमचे मुद्दे तर मांडावं लागणार ना। आणि जे मुद्दा सगळ्यात मोठा एकच आहे, जे ज्याला पण जे मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाईची होणारच आहे। पोलीस प्रशासन त्यांच्या आरोपीचा शोध घेत आहे। पण आमचा एकच मुद्दा आहे, एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर जे काही पण जे बंद केलेले आहे आमची जे मुकुंदनगरची ते पाणी पुरवठा असो, झाडू कामगार असो, जे गरीब कोण ज्यांच्या पण ते बोत्रेशन खाली हे करू राहिले ते हे आम्हाला योग्य वाटत नाही। तर पूर्ण मुकुंदनगरलाच विटीस धरायचं हे पद्धत नाही नाही का। तर माझं एकच म्हणणं आहे लवकरात लवकर आजच्या आज आमचं हे जे पाणीचा मसला आहे ते महानगरपालिकांनी लवकरात लवकर हे चालू करण्यात यावं। सोमवारी स्वतः मी जाणार आहे, आयुक्त यशवंत डांगे साहेब जे आहे त्यांच्या दालनामध्ये मी उपोषण करणार आहे।